सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, 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 करकटेवरी, 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 ठेवोनिया तुळसी हार गळा, घासे पितांबर तुळसी हार गळा, घासे पितांबर, करकटेवरी, 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 ठेवोनिया तुळसी हार गळा, घासे पितांबर तुळसी हार गळा, घासे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, हेची ध्यान तुळसी हार गळा, घासे पितांबर तुळसी हार गळा, घासे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, हेची ध्यान तुळसी हार गळा, घासे पितांबर तुळसी हार गळा, घासे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी, कंठी कौस्तुभमणी, कंठी कौस्तुभमणी, कंठी कौस्तुभमणी, विराजित तुळसी हार गळा, घासे पितांबर तुळसी हार गळा, घासे पितांबर, कंठी कौस्तुभमणी, कंठी कौस्तुभमणी, कंठी कौस्तुभमणी, कंठी कौस्तुभमणी, विराजित तुळसी हार गळा, घासे पितांबर तुळसी हार गळा, घासे पितांबर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, आवडे निरंतर, हेची ध्यान तुळसी हार गळा, घासे पितांबर तुळसी हार गळा, घासे पितांबर,
हे आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान. हो आवडे निरंतर हेची धान आवडे निरंतर हेची धान. तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर. तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पितांबर. पितांबर. विठोबार खुमाई चोपार कुमाई. 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 हे जे विठोबार खुमाई चोपार कुमाई. 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 विठोबार खुमाई जय जय चोपार. जय जय विठोबार जय जय खुमाई जय चोपार कुमाई. जय जय विठोबार जय जय खुमाई जय चोपार कुमाई. जय जय विठोबार खुमाई
देव वसे चेती देव वसे चेती देव वसे चिती देव वसे चेती 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 त्याची गणावी संगती त्याची गणावी संगती संगती ऐसे आवडते मना ऐसे आवडते देव वसे
देव वशे चित्ती त्याची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना हरिजना सवे भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करो प्रथम नमना गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या प्रस्तुत सेवेचा जो योग आहे श्री संत आदिशक्ती मुक्ताबाई अंतर्धान समाधी सप्तशतकोत्तर रौप्य महोत्सव वर्षे असून श्री संत मुक्ताबाई विजयच्या कडकडाटात अंतर्धान होऊन 725 वर्ष पूर्ण झाले. ठळ विठ्ठल त्या निमित्ताने श्री संत मुक्ताबाई संस्थान श्री क्षेत्र कोथळी मुक्ताबाई समाधी स्थळ येथे वर्षभर सप्ताहाचे आयोजन करून आई साहेबाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. ठळ आणि आई साहेबांच्या कृपेने त्यांचा मनोरथ पूर्ण झाला. आता का 2 सप्ते बाकी आहेत. ठळ आणि या सप्ताहाचे आयोजन श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर या नावाने आहे. या सप्ताहामध्ये सकाळी काकडा 9 ते 11:30 श्री आदिशक्ती मुक्ताबाई चरित्र आणि कथा प्रवक्ते आमचे हरिभक्त परायण सर्जेराव महाराज देशमुख आहे. आणि 3 ते 4 प्रवचन, 5 ते 6 हरिपाठ आणि 7 ते 9 हरिकीर्तन आहे. तसेच या उत्सवामध्ये नाश्ता, दुपारचे अन्नदाते, सायंकाळचे अन्नदाते या सर्वांचे सहकार्य आहे. असा हा सप्ताह आमचे हरिभक्त परायण सर्जेराव महाराज देशमुख, रावते महाराज, आपले वारकरी भूषण पालखी सोहळा प्रमुख रवींद्र महाराज हरणे हे इथं प्रामुख्याने असतात. या सप्ताहाने
आहे सर्व महाराज मंडळी, श्रोते मंडळी, महिला मंडळ, गुणीजन मंडळी, विनेकरी आणि मृदंग वादक या सर्वांचे सहकार्य आहे. ढलो तसेच उद्याचे महाप्रसादाचे अन्नदाते श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान सोमठाणा ते आदिशक्ती मुक्ताईनगर असा महाशिवरात्रीच्या पर्वावर श्री संत गोंडूजी महाराजांनी पायदळ दिंडीचा सोहळा चालू केलेला. अशा त्या दिंडीचे मालक श्री हरिभक्त परायण सतीश शांताराम पाटील ठरवी अजून त्यांना सहकारी सुद्धा आहेत श्रीहरी रामकृष्णी लबाडे नाही, तसेच PN पाटील दर्यापूर, ज्ञानदेव पाटील आळंदी अशा सर्वांचे सहकार्य आहे. ढलो पण जास्तीत जास्त सहकार्य आमचे हरिभक्त परायण दयाराम महाराज अढाव, त्यांचे सुपुत्र गणेशराव अढाव यांच्या माऊली यूट्यूबचे चॅनलचे सर्वात जास्त सहकार्य आहे. तसेच बाल संस्कार शिबिरांचे विद्यार्थी सर्वांचे या सप्ताहाला सहकार्य आहे. आणि सेवेकरता घेतलेला अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग आहे. या अभंगातून तुकोबाराय आपल्या मनीची आवड व्यक्त करतात. पण देवा, ही माझी वासना म्हणजे इच्छा पूर्ण करा. असे देवाकडे मागतात. आता समाजात मागणारा माणूस हलका समजला जातो. हात पसरीजीने धिक्क त्याचे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरीजीने धिक्क त्याचे. हे हात पसरताना जवळजवळ ही माणसे मेलेली असतात जे दुसऱ्याजवळ मागतात, पण असून ते देत नाही ते त्यांच्या अगोदर मेलेली असतात. प्रश्न निर्माण होतो, वाऱ्याने गवत कापूस उडून जातो, पण वारा याचं का उडून का नेत नाही? वाऱ्यास भीती वाटते, हा माझ्याकडे काही मागणी करेल. जो कोणाकडे काहीच मागत नाही तो देवाला आवडतो. काही न मागे कोणाशी, तोची आवडे देवाशी. तुकोबाराय म्हणतात, आमच्या वडिलांची परंपरा आहे, कोणाकडे काही मागायचे नाही. काही मागणे हे आम्हा
देवाच्या मुखाकडे पाहत नसत, फक्त चरणावर डोकं ठेवत असत. असं म्हणतात बोलोबा जेव्हा विठ्ठलाच्या दर्शनाला ये तेव्हा देव खाली मान घालायचे, कारण सेवेचं ऋण एकदा तुकोबारायांच्या मातोश्री कनकाई म्हणाल्या, मी आपल्या बरोबर वारीस येणार. बोलोबा म्हणाले, या, पण देवाकडे काही मागायचे नाही. दोघे देवळात गेले. बोलोबा दर्शन घेऊन पुढे गेले. कणकाईने विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवले. देव म्हणाले, आई साहेब, आपला चेहरा पडलेला आहे. कणकाई म्हणाल्या, अद्याप कुस पवित्र झाली नाही. ढळय देव म्हणाले, जा, पुत्र होईल. संभाषणात थोडा वेळ गेला. बरोबर वरांड्यावर गरुड खांबा आलिंगन, कान धरून उड्या, लोटांगण ह्या सर्व विधी आटोपल्या. कणकाई हसत हसत आल्या. बोलोबा म्हणाले, एवढा वेळ कसा काय झाला? आपण काही देवाकडे मागितले का? कणकाई म्हणाला, मी आपली आज्ञा कशी मोडे? पण देव स्वतःहून बोलले. मग मी मुकी नाही, मी माझं शैल्य सांगितलं. देवाने आशीर्वाद दिला, जा, पुत्र होईल. पण बोलोबा म्हणाले, परत जा आणि देवाला सांगा, असा पुत्र दे तुझी भजन व वारी करे. कणकाई परत गेल्या आणि म्हणाल्या, देवा, ऐसा पुत्र देई गुंडा, ज्याचा तेही लोकी झेंडा. देवाने आशीर्वाद दिला, म्हणून यांच्यामुळे तुकोबार यांच्या पोटास आले. आईने तिघांना जन्म द्यावा, भक्त, दाता अथवा शूर, नाही पेक्षा वान बरी. वडील यास अर्थाचा म्हणजे शब्दाचा अर्थ संत पण होतो. म्हणून या अनुषंगाने तुकोबाराय बोलतात, वडिलांची रीत जाणत असो. देव प्रल्हादाला मागण्यास सांगतात, पण प्रल्हाद मागण्यास नकार देतात. देवाने आग्रह केला. प्रल्हाद म्हणाला, देवा, तुला द्यायचंच आहे तर माझी कामनाच नष्ट करा, कारण तू कोणताही वर देण्यास समर्थ आहे. म्हणून भक्त आणि संत देवाकडे काहीच मागत नाही. काही शब्द फार महत्त्वाचा आहे. काही शब्दामुळे आरोप येत नाही. काही मागणे अनुचित, काही मागणे उचित. पत्नीने पतीकडे साडी मागणे उचित आहे, म्हणजे योग्य आहे. पण परत पतीकडे साडी धुवून द्या हे मागणे अनुचित वाटते. यामध्ये 4 प्रकार पडतात. सेवा नाही, मागत सुद्धा नाही. जेवढी सेवा तेवढेच मागणे, जेवढे दिवस काम तेवढ्या दिवसाचा पगार, आणि सेवा थोडी पण मागणे फार. उदाहरणार्थ, सत्यनारायणच्या पूजेस जवळजवळ टाकाऊ पदार्थ वापरतात. दुकानात पूजेचे साहित्य वेगळेच असते, पण भटजी मंत्र म्हणतात, अस्माकं सकुटुंबनां सपरिवाराणां क्षम स्थैर्ये आयु आरोग्ये प्राप्त्यर्थम मने इष्पित सकल कामना सिद्ध्यर्थ. 16 पाने. अर्थात थोड्या सेवेने सकळ कल्याण व्हावे हे मागणे. रेल्वेच्या मालगाडीसारखी. संत काहीच मागत नाही. जन्मभर देवाची सेवा करतात, पण काहीच मागत नाही.
तुका म्हणे भाव ठेवून या पायी काही न मागती. म्हणून तुकोबाराय देवाकडे काहीच मागत, पण तुकोबारायांच्या गाथ्यात 125 अभंग मागणी पोरात. मग याचा अर्थ कसा लावा? तिडके महाराज 125 अभंग ठळय ठळ याचा उत्तर आहे संत मागतात पण देवच मागतात. देव म्हणजे संसार देवच, जेणेकरून देवाची भक्ती ज्ञान वैराग्य प्रेम प्राप्त होईल असेच मागणे ढळय ढळ. भगवान श्रीकृष्णाकडे भारतीय युद्धात प्रथम दुर्योधन आला, देवाच्या डोक्याजवळ बसला. मागवून अर्जुन आला, देवाच्या पायाजवळ बसला. भक्ताची जागा म्हणजे देवाचे पाय. भगवान श्रीकृष्ण उठून बसले, म्हणाले अर्जुना केव्हा आला? दुर्योधन म्हणाला माझा नंबर पहिला आहे. भगवंत म्हणाले प्रथम मला अर्जुन दिसला, कारण भगवंता नटवरी आहे. झोपेचे सोंग घेतले होते या दृष्टाचे तोंड पाहू नये म्हणून. भगवंत म्हणाले काय काम आहे? दुर्योधन म्हणाला कौरव पांडव युद्धात आपली मदत पाहिजे. अर्जुन म्हणाला माई सुद्धा हीच मागणी आहे. देव म्हणाला माझे सर्व सैन्य एका बाजूस आणि मी एका बाजूस, पण शस्त्र हातात धरणार नाही. वाटल्या हिताच्या 4 गोष्टी सांगे. देव बोलले 2 वाटण्या केल्या. अर्जुन लहान भाऊ आहे म्हणून तेव्हा पहिले तो मागू दे, कारण व्यवहार असा आहे मोठ्या भावाने वाटणी करायची आणि लहान भावाने उचलायची. दुर्योधन म्हणाला भावास मी मानत असतो तर युद्धाचं काय काम? माझा हक्क पहिला म्हणून मला आपले चतुरंग सैन्य द्या. ढळय अर्थात देवाचे मागितले. देव म्हणाले अर्जुना तू खुश आहेस का? अर्जुन म्हणाला देवा आम्हाला तुझ्या क्षत्राचीच गरज आहे, बाकी खोगीर भरती काय कामाची? भगवान श्रीकृष्णाने फक्त 4च गोष्टीचा सल्ला दिला, चौघांना कसे मारायचे. भगवद्गीतेमध्ये या चौघांचे एक श्लोकच आहे नावाचा, द्रोणंच भीष्म्यांच जयद्रथ्यांच कर्ण तथा नोनपी योधवीरान. द्रोणास अश्वस्थामा हत्ती मारून धर्मराजास खोटं बोलायला लावून नरोवा कुंजरोवा हतबल झाल्यानंतर दृष्टद्युम्नाकडून वध केला. भीष्मास शिखंडी पुढे उभा करून मारण्यात आले. जयेंद्रचा प्रथम सूर्य झाकून परत सूर्य दाखवून हाच सूर्य आणि हाच जयेंद्र अर्जुनाकडून वध केला. कर्णास दाताने बाण मारित असता ब्राह्मणाचा वेश घेऊन कर्णाचे दात पाडून मागितले. कर्ण भिडता समरंगणी बाणी व्यापेला रणी पाळशी मागुणी ते दात तयाचे ढळ ढळ. बाण बंद झाले. अर्जुनाकडून त्याचा वध केला. फक्त भगवान श्रीकृष्णाने 4च गोष्टीचा सल्ला दिला. कौरवाचे 1.5 सैन्य असून पांडवाचा विजय झाला, याचे कारण अर्जुनाने देव मागितला. सामान्य लोक काय मागतात? वाढावे संताना वाढावे संताना वाढावे संताना वाढावे संताना पुरी भावे जनरान्या पुरी भावे जनरान्या म्हणे ओ बाळावे संतान
देव जोडेल हेच मागतात आणि देवाजवळच मागतात, बाकी कोणाकडे नाही. म्हणून तुकोबारा देवाकडेच मागतात. देवा ज्याच्या चित्तात निरंतर देवाची वस्ती आहे त्याची संगती मला घडावी. अभंगाच्या देव प्रथम वसे चित्ती देवा वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देवा वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्ती देव वसे चित्तात निरंतर देवाची वस्ती त्याची संगती मला मिळावी. आता कोणाच्या चित्तात देवाची वस्ती आहे? भागवतामध्ये भक्ताचे 3 प्रकार आहेत, उत्तम मध्यम अधम. गीतेमध्ये भक्ताचे 4 प्रकार पडतात, अर्थ अर्थार्थी जिज्ञासू ज्ञानी. यामध्ये 2 प्रकार पडतात. ज्यांना देव आवडतो हे भक्त आणि जे देवास आवडतात ते भक्त. देवास ज्ञानी भक्त जास्त आवडतो असे देवच म्हणतात. एकदा त्रेतायुगात नारद श्रीराम प्रभूंना भेटण्याकरता अयोध्येत गेले. प्रभूंनी नारदाचे स्वागत केले, पूजा केली. नारदांनी प्रभूला विचारले, प्रभू आपणाकडे भक्ताची यादी आहे का? प्रभू आहे म्हणाले. ती पाहावयास मिळेल का? प्रभूंनी नारदांना भक्ताची यादी दिली. त्या यादीत पहिला क्रमांक नारदाचा होता. नारदांना आनंद झाला, पण त्या यादीत हनुमंताचा नंबर नव्हता. ढळय नारदांना वाईट वाटलं.
पण नारद हनुमंतांना चिडविण्याकरता हनुमंताकडे गेले आणि म्हणाले, हनुमंता, रात्रंदिवस सेवा करून काही उपयोग नाही, भक्ताच्या यादीत आपलं नाव नाही. हनुमंत म्हणाले, यादीत नाव यावं याकरता मी प्रभूची सेवा करत नाही. कदाचित माझी सेवा प्रभूंना आवडत नसेल, परंतु मला सेवा करायला आवडते. नारद म्हणाले, ठीक आहे, पण शेवटचा तरी नंबर हवा होता. हनुमंत म्हणाले, नारदा, तुम्हा जी प्रभूंनी यादी दिली ती 2 नंबरची यादी आहे. 1 नंबरची यादी प्रभूंनी खास कपाटामध्ये ठेवली आहे. नारद पुन्हा प्रभूकडे गेले आणि म्हणाले, हनुमंत म्हणतास खास भक्ताची यादी आहे, ती पावायस मिळेल का? प्रभूंनी नारदांना ती यादी फक्त दाखवली. त्या यादीत पहिला क्रमांक हनुमंताचा होता. नारदाचा चेहराच पडला आणि म्हणाले, प्रभू एवढा पंक्ती प्रपंच का? तेव्हा प्रभू म्हणतात, नारदा, ज्या भक्तांना मी आवडतो त्यांची पहिली यादी आहे आणि जे मला आवडतात ते त्यांची दुसरी यादी आहे. अर्थात रामा इतर भक्तापेक्षा ज्ञानी भक्त जास्त आवडतो. भक्ताच्या समागमात देव असतो, पण नक्की कोणत्या भक्ताच्या समागमात? राव भक्त जेथे असतो तेथे देव नक्की असतो, असे तुकोबाराय म्हणतात. तुका म्हणे जेथे वशे भक्त राव, तुका म्हणे वशे भक्त राव, तुका म्हणे जेथे वशे भक्त राव, तुका म्हणे वशे भक्त राव, तेथे नांदे देव संध्य नाही. तुका म्हणे जेथे वशे भक्त राव, तेथे नांदे देव संध्य नाही. राव भक्त जेथ्यात तेथे देव नक्की आहे. ज्ञानोबा आहे, महाराव आहे, ज्ञानियांचा राजा गुरु महाराव, म्हणजे ज्ञानोबा आहे महाराव आहे. ठरव संताची काळावर सत्ता चालते. काळ ही देवाची विभूती आहे. मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत काळाच्या घशात जातात. पंचमहाभूते सुद्धा काळाच्या तडाख्यातून सुटलेले नाही. ज्ञानोबाराय काळाचा प्रभाव सांगतात. पैगा समासा माझारी, द्वंद्व तोमी अवधारी, मशिके लागुनी ब्रह्मावेरी, ग्राशिता तोमी. बऱ्याच लोकांनी काळाला हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी पराजित झाले. ठरव काळ कोणा सोडत नाही. जीवाची कथा सोडली तरी काळ देवास प्रभाव दाखवतो. रामाने 11,000 वर्ष राज्य केले. एक दिवस यमराज आले, म्हणाले, महाराज अवतार संपवा, आपली मुदत संपली आहे, देव आपली वाट पाहत आहे. रामाने यमराजाचे ऐकून अवतार संपवला. पण संताच्या बाबतीत वेगळी बाब आहे. आख्यायिका आहे, ज्ञानोबारायांना आठवण देण्याकरता 16व्या वर्षी यमराज आले. यमराजांना निवृत्तीनाथाने 2 बोटे दाखवली. यमराज परत गेले. 2 वर्षांनी आले. आता सोपान काकांनी 2 बोटे दाखवली. यमराज समजले सोपान काकांना ज्ञानेश्वर महाराजांचा 2 वर्ष सव्वा आहे. 2 वर्षांनी येऊ. पुन्हा 2 वर्षांनी आले. आता मुक्ताबाईने 2 बोटे वर केली. यमराज परत निघाले. पण मुक्ताबाई कडाडल्या, यम्या इकडे ये. यमराज कापत आले. काय म्हणता आई साहेब?
मुक्ताबाई म्हणाल्या, तुझी बुद्धी बिघडलेली दिसते. 2 बोटे म्हणजे 2 वर्षे नाही, 2 बोटे म्हणजे जोपर्यंत चंद्र व सूर्य दोघे उगवतात व मावळतात तोपर्यंत इकडे फिरकू नये. ढळ ढळ यमराज खाली मान घालून निघून गेले. समाधी जीवन माझे वरू अजान वृक्ष तरू जवरी चंद्र सूर्य तवरी कीर्ती घट स्थिरू. आज 725 वर्षे होत आहे पण कीर्ती रूपाने अजरामर आहे. ठळ ठळ देव एकांतात रुक्मिणी मातेत सांगतात. अर्थात रुक्मिणी माता विचारते, हे महाराष्ट्रात एकाच आईच्या पोटी 4 दिव्य पुत्र मूळचे कोण आहेत आणि कशा करता आले. हे एकाच आईच्या पोटी दिव्य पुत्र मूळचे कलियुगातील लोकांच्या उद्धाराकरता अवतीर्ण झाले. जे उद्धारा करता येतात त्यांना संत म्हणतात. ठळ ठळ संत व जन यामध्ये फार मोठा फरक आहे. नदी समुद्र नव्हे, शिवलिंग पाषाण समजू नये, तद्वत संत व जन समान समजू नये. ठळ ठळ तुकोबारा एका अभंगातून सांगतात, दुधापासून ताक व लोणी निघते पण दोघांची किंमत वेगळी असते. आकाशात चंद्र व तारे समान समजू नये. पृथ्वीमध्ये हिरा सापडला तर त्याची किंमत गारगोटीशी करू नये. त्याप्रमाणे संत व जन समान समजू नये. तुका म्हणे तैसे संत आणि जन दोयीशी समान भजू नये. संत म्हणजे दगडातील परीस, रसातील अमृत, ते चालते ज्ञानबिंब आहे. त्यांचे इंद्रिय म्हणजे सुखाचे कोंब. ते माणूस म्हणून दिसत असतात मात्र देवच असतं. ठळ ठळ तुकोबारायाच्या गाथ्यात 226 संतपर अभंग आहे. त्यातील फक्त 8च संतपर अभंग संतांची कार्य सांगणारे. तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संतांचा महिमा सांगणारे. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर, न कळे साचार ब्रह्मादिका. संतांची लक्षणे सांगणारे. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेना. संतांना विनवणी करणारे. कृपाळू सज्जन तुम्ही संतजन, एवढे कृपादान तुमचे. कृतज्ञता व्यक्त करणारे. तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवर्णू. संताचा स्वभाव सांगणारे. लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. संतामुळे काय फल प्राप्त सांगणारे. संत दर्शनी आला पद्मनाभ जोडला. संताचा अधिकार सांगणारे. चरणीचे रज वनली शूळपाणी, नाचती कीर्तनी त्यांचे माता. एवढा अधिकार असते संताचा. ठरवी ज्ञानोबा रायांचा किती अधिकार होता. ज्ञानोबा रायांनी 8 जणांना उपदेश केला. कोणते 8 जण? गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते, गाते श्रोते आणि पाहते. चतुर विनोदी दुचिते, चतुर विनोदी दुचिते, चतुर विनोदे दुचिते, चतुर विनोदे दुचिते. सोहम भावे पूर्ण ज्ञाते, सोहम भावे पूर्ण ज्ञाते.
गाते श्रोते आणि पाहते चतुर्विनोदी दुच्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळा ते विनवनी करा विठ्ठल स्मरण. आता हे 8 जण किती मोठे आहेत. गाते म्हणजे वेदशास्त्र पुराणे गाणारे, श्रोते म्हणजे परीक्षिती, पाहते म्हणजे शेष, चतुर म्हणजे ब्रह्मदेव, विनोदी म्हणजे नारद, दुच्चिते म्हणजे व्यास, सोमभावी म्हणजे शुकाचार्य आणि पूर्ण ज्ञाते म्हणजे जनक. हे 8 जण किती मोठे आहेत. यांना सुद्धा ज्ञानोबा आहे विठ्ठलाचे परमप्रेम मिळण्याकरता विठ्ठल स्मरण करण्यास सांगतं. ठलय ठलय एवढा अधिकार ज्ञानोबारायांचा आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात अशी संगती मला निरंतर पाहिजे. ते देवाजवळ म्हणतात देवा हेच माझ्या मनाला आवडत आहे, म्हणून तू ही माझी वासना म्हणजे इच्छा पूर्ण कर. अभंगाच्या 2ऱ्या चरणात आवडते मना माझ्या मनाला हे संगती आवडते, पण तू ही माझी जी वासना आहे ही इच्छा बाकी पूर्ण कर असे देवाला मागतं. ठलय ठलय काय संसारातलं मागितलं का? काय मागितलं तुकोबारायांनी? संत आणि देवास 2च गोष्टी तुकोबारायाला आवडतात. रामायणात रामप्रभूने रावण जिंकून आल्यानंतर अयोध्येत बक्षीस समारंभ ठेवला. ज्यांनी ज्यांनी युद्धात पराक्रम केला त्यांना त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे बक्षिसे दिली. प्रभू घरच्या लोकांना बक्षीस देऊ लागले. सीतेस म्हणाले मी राजा आहे, काय हवे असेल माग. सीता म्हणाली मला काहीच मागायचे नाही, फक्त एका चोळी करता त्या रावणाच्या बंदीखान्यात राहावे लागले. तेव्हापासून ठरवलं पातळ अथवा चोळी फाटली तरी मागायची नाही, ती लाज नवऱ्यास. ठलय विठ्ठल लक्ष्मणाला विचारलं तुझी काय मागणी आहे? लक्ष्मण म्हणाला आपला जन्मभर योग नसावा. रामायणात रामाचा व सर्व नातेवाईकाचा योग झाला, पण लक्ष्मणाचा नाही. लक्ष्मणाने अवतार संपवल्याबरोबर रामाने अवतार संपवला. ठलय भरतात विचारले तुझी काय इच्छा आहे? भरत म्हणाला धर्म अर्थ काम मोक्ष या पुरुषार्थापैकी काही नको, आपली जन्मोजन्मी चरण सेवा घडावी हे भरतानं मागितलं. ठलय ठलय
तुले काय हवं आहे? शत्रुघ्न म्हणाला, भरताने तुमची सेवा करावी आणि मी भरताची म्हणजे संताची सेवा करावी, हे वरदान मला द्या. ठलो विठलो. उर्मिलेला विचारलं, तुझी काय इच्छा आहे? उर्मिला म्हणाली, विरहाचे दुःख सहन करण्याची शक्ती मला द्या, कारण लग्न झाल्याबरोबर 14 वर्षे पतीचा विरह सहन करावा लागला. ठलो विठलो. भरत पत्नी मांडवीला विचारलं, तुझी काय मागणी आहे? मांडवी म्हणाली, रघुकुलात सून म्हणून आले याचा मला अभिमान आहे, मला काही मागायचे नाही. ठलो विठलो. श्रुतकीर्तीला विचारले, बाळ तुला काय हवे आहे? श्रुतकीर्ती म्हणाली, आपण आता राजा झालात, आपण वनवासात वल्कल्य वापरले ते मला द्या, कारण मी ते शोकेसमध्ये ठेवी, रोज त्याचे दर्शन घेईन आणि मला जाणीव राहील जीवनात भोगापेक्षा त्यागाला जास्त महत्त्व आहे. ठलो विठलो. सर्वांनी देव जोडेल हेच मागितले, संसारातलं मागितलं का? देव जोडेल असंच मागणार, संत मागतात. ठलो विठलो. एका शेतकऱ्यात राजा प्रसन्न झाला, त्यानं तंबाखूले चुना मागितला राजाला, म्हणजे राजाची प्रसन्नता चुन्यावर घालवली. ठलो विठलो. एकाने शंकराची उपासना करून वर प्राप्त करून घेतला, हात लावून ते सोनं झालं पाहिजे. शंकर तसाच तू म्हणाले. हा घरी गेला, घराला हात लावला, घर सोन्याचं झालं. अदाशीपणाने घरातील सर्व वस्तूंना हात लावला, सोन्याच्या झाल्या. मुलगी भेटावयास आली, हात लागता बरोबर मुलगी सोन्याची झाली. दुःख झालं. जेवण करायला बसला, स्पर्श झाल्याबरोबर अन्न सोन्याचे झाले, तर पडून मेला. याला अतिशहाणा मागणारा म्हणावं. ठलो विठलो. कमी मागणीत भरपूर प्राप्ती. जसे सती सावित्रीने यमाकडे एका वाक्यात मागितले, पहा किती चातुर्य. माझ्या सासऱ्यांनी त्यांचाच नातू राज्याच्या गादीवर बसलेला पाहावा. पहा किती चातुर्य, किती फायदे केले एका मागणीत. सासऱ्याचा आंधळेपणा गेला, नवरा जिवंत, सौभाग्यप्राप्ती, मुलगा आणि श्रीमंती, या सर्व गोष्टी एका मागणीत मिळाल्या. ठलो विठलो. एक राजा प्रजेत काय चाललं याचं परीक्षण करीत असे. सेनापतीने राजास न करता संरक्षण मंडळ ठेवलं होतं, राजास न करता. एक दिवस पाऊस पडत होता, राजाने कपडे बदलले पण बोटातील अंगठी काढण्याचा विसरला. रात्री 12 वाजता राजा रस्त्याने चालला. सेनादल मागे चहा पीत मागे राहिले. 2 चोरांनी राजाला पाहिलं. माणूस फाटका दिसतो पण बोटातील अंगठी चमकत आहे, ही जर आपण हस्तगत केली तर वर्षभर चोरी करण्याचं कामच राहणार नाही. ठलो ठलो. एकानं राजाला खाली पाडलं आणि एक अंगठी बोटातील काढू लागला. राजा ओरडला, धावा वाचवा. शेजारी धर्मशाळेत 6 विद्यार्थी परीक्षा करता आले होते. त्यांच्या कानावर आवाज गेला. ते तसेच बनियन लुंगीवर बाहेर आले. पाहतात तर 2 माणसे एका माणसाची पिटाई करीत आहे. आता हे 6 जण होते. तिघांनी एकाकाला धरलं आणि झोडपले. 2 चोर पळाले.
राजाही वाचला आणि बोटातील अंगठी वाचली. ढळ ढळ. राजाने विद्यार्थ्याचे आभार मानले आणि सकाळी चहा पाण्यास बोलावले. विद्यार्थ्यांनी नकार दिला. ते आमचे कर्तव्यच आहे. शिवाय आम्ही 6 जण ते 2 जण, अवघड काय होतं. पण राजाने आग्रह केला. मुलांनी विचारलं कुठं यायचं. राजाने ओळख दिली नाही. वाड्याचं समोर यायचं सांगितलं. राजाला त्या मुलांना वाटलं काही कोणीतरी राजाचा नोकर असावा. सकाळी 6 मुलांनी विद्यार्थ्यांनी कपडे बदलले आणि राजवाड्यासमोर गेले. पाहता तो प्रत्यक्ष राजा स्वागतास उभा होता. मुलांना विस्मय वाटला आणि राजाने तातडीची सभा घेतली. आणि राजा म्हणाला, काल मी या विद्यार्थ्यामुळे माझा प्राण वाचला. मी यांना यांच्या इच्छेप्रमाणे बक्षिसे देणार आहे. मागण्यास सांगितले. पहिला म्हणाला, शिक्षणात अर्थच राहिला नाही, नोकरीचा काही भरोसा नाही, माझा कुठे वसिला नाही, मला व्यापाराकरता 5 लाख रुपये द्या. राजाने मंजूर केले. ढल ढल. दुसरा म्हणाला, मला माझ्या गावी 5 लाखाचा बंगला बांधून द्या. राजा बोलला मंजूर. तिसरा म्हणाला, मी व्यापारी आहे, किती प्रामाणिकपणे पैसा कमवला तरी लोक 2 नंबरचा पैसा म्हणतात, तर मला आपले मानपत्र हवे आहे. राजाने मंजूर केलं. चौथा म्हणाला, माझं लग्न जमून नाही राहिलं. पूर्वी मी मुली नापसंत करत होतो, पण आता वय वाढल्यामुळे मुलीच मला नापसंत करतात, मला वधू मिळून द्यावी. राजाने प्रधानजींना सांगलं, आपली एकुलती एक मुलगी आहे, देऊन टाका, यात घरजवळ करून घ्या. प्रधानजीने मान्यता दिली. तोही खुश झाला. ठरव ठरव. पाचवा म्हणाला, माझ्या गावचा रस्ता, गावात शाळेची, विजेची, पाण्याची सोय सरकारने करावी. राजा म्हणाला, याची मागणी सर्वात अगोदर मंजूर करा, कारण हा स्वतः करता मागून नाही राहिला, गाव करता मागतो. ठरव ठरव. आता 6वा म्हणाला, माझी इच्छा आहे, तुम्ही राजा राणी दिवाळी 4 दिवस होऊन माझ्या घरी राहावे. सर्वांनी त्याला मूर्खात काढलं. दिवाळी 6-7 महिने लांब होती. प्रधानजीला सांगितले, दिवाळीत आम्हाला ज्या गावी जायचं आहे त्या गावचा रस्ता व त्या मुलाचं घर पाहून आहे. प्रधान गेला. खड्ड्याचा रस्ता. तो मुलगा साध्या झोपडीत राहत होता. प्रधान म्हणाला, राजा इथे येणार का. मुलगा म्हणाला, माझी मागणी आहे. प्रधानाने सर्व इतिहास राजाला सांगितला. राजा म्हणाला, प्रथम त्याला 5 लाखाचा बंगला बांधून द्या, शिवाय दरवर्षी दुरुस्ती खर्च 5 लाख रुपये द्या, शिवाय आम्हाला दिवाळीत ज्या गावी जायचं आहे त्या गावचा रस्ता, पाण्याची, विजेची सोय करा, एक बाग बनवा. बरं, त्याचं लग्न झालं का. प्रधानजी म्हणाले, नाही. मग आपली एकुलती एक मुलगी त्याला देऊन टाकू, कारण दिवाळीस आमच्या आवडीचे पदार्थ मिळतील. बरं, राजाला कुठेही उतरता येत नाही, म्हणून त्याला सेनापती म्हणून मानपत्र द्या. पहा किती चातुर्य. 5 जणांची मागणी त्याला एकट्याला मिळाली. हा चतुर मागणारा म्हणावा. ढलव ढलव. संत असे चतुर मागणारे असतात. देवाच्या चरणाचीच इच्छा करतात. देवाच्या चरणाजवळ काय मिळणार नाही. तुका म्हणे काय, तुका म्हणे, काही न माको आणिक तुझे पायी सुख सर्व.
तुकोबारायांना दोनच गोष्टीची आवड होती. संताकडे गेले तर देवाची मागणी, काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. संताकडे गेले देवाची मागणी. आता देवाकडे गेले तर कोण पुण्य त्यांचा होईन सेवक, जी द्वंद्वाधिक दुरावले. म्हणून तुकोबाराय म्हणतात हरिजनाची भेट होऊन त्यांची निरंतर संगती मिळावी ह्यात अंतर आहे, म्हणजे अडथळा येऊ नये. अभंगाच्या तिसऱ्या हरिजनास विवेटी हरिजनास विवेटी हरिजनास विवेटी हरिजनास
खरे संत ओळखणे फार कठीण आहे. साधू ओळखणे फार कठीण प्रश्न आहे. एकदा निद्रेत जनक राजा स्वप्न पडलं. स्वप्नात भिकारी झाला. स्वप्नातच भीक मागू लागला. अचानक जाग आली. राज्यातील सर्व विद्वान मंडळींना बोलावले आणि विचारलं, हे खरं की ते खरं? कोणाच उत्तर देता आलं नाही. सर्वांना बंदीखान्यात ठेवलं. त्यावेळी कवड नावाचे ब्राह्मण होते, त्यांनाही बंदीखान्यात कोंडलं. पण त्यांचा मुलगा अष्टवक्र आईच्या पोटात असताना बाबाची चूक काढली म्हणून कहोडांनी त्याला शाप दिला, तू 8 ठिकाणी वाकळा होशील. ते अष्टवक्र ढल विढल. वर्षात सर्व अभ्यास पूर्ण झाला आणि वडिलांना सोडवण्याकरता जनकपुरीत आला. जनकाच्या दरबारात आल्यानंतर सर्व हसू लागले. अष्टवक्रांनी सर्वांना शांत होऊ दिलं आणि अष्टवक्र हसायला लागले. जनक संतापले, का हसतोस? अष्टवक्र म्हणाले, आपण का हसला? जनक म्हणाले, तुझे विद्रूप रूप पाहून सर्व हसले. अष्टवक्र म्हणाला, मला वाटलं होतं आपली सभा म्हणजे विद्वानाची सभा असावी, पण मला प्रत्ययाला चांबाराची सभा वाटते. ढल ढल. जनकराजे भडकले, असा कसा बोलतो? अष्टवक्र म्हणाला, लोकांनी माझ्या हाडाची व चांबड्याची परीक्षा केली म्हणून चांबार. माझ्या ज्ञानाचा कोणीच परीक्षक दिसत नाही. ढळ ढळ. जनक चपापले. येण्याचं कारण विचारलं. अष्टवक्राने सांगितलं, आपल्या प्रश्नाची उत्तर देऊन वडिलांना सोडवण्याकरता आलो आहे. प्रश्न विचारला, हे खरे का ते खरे? लगेच उत्तर मिळाले, हेही खोटे आणि तेही खोटे. ढळ ढळ. जनकांनी साष्टांग दंडवत घातला आणि अष्टवक्राला गुरु केलं. लोकांना विचारलं, हे उत्तर बरोबर कसं? जनक म्हणाले, स्वप्नात मी भिकारी झालो होतो. आपला प्रश्न होता, मी राजा हे खरे की स्वप्नातील भिकारी खरा? यांनी उत्तर दिले, दोन्ही खोटे. जे जे देखणे सकळ ते स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ रखमादेवी वराचे. हेही खोटं आणि तेही खोटं आहे. ढळ ढळ. म्हणून खरे साधू जनक राजांनी ओळखता आले नाही. ढळ ढळ. दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, अशी आपली मराठी म्हण आहे. माणूस बाहेरून कसा दिसतो याला एवढं महत्व नाही, तो आत कसा याला फार महत्व आहे. ढळ ढळ. बाहेरून माणूस कसा आहे याचे 4 प्रकार पडतात. वास्तविक माणसाचे 3च प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. पण 4थ्या प्रकारात संत बसत. ठरव ठरव. पहिला प्रकार, आत संसार बाहेर संसार. जगातील बहुतांशी लोक यामध्ये मोडतात.
त्यांच्या चालण्यात बोलण्यात दृष्टीत सर्व संसारी गोष्टी, हे सर्व लोक संसारामध्ये गुंतलेले असतात. जनतरी देखे गुंतले प्रपंचे, स्मरण ते त्यांचे त्याशी नाही. बहुतेले हे देहालाच आत्मा समजतात. खाणे पिणे विणे आहार निद्रा भय मैथून यामध्ये आसक्त. ढळ ढळ म्हणून हे ओळखणे अतिशय सोपे आहे. दुसरा वर्ग आत देव बाहेर देव, हेही महात्म्य ओळखण्यास सोपे आहे. बोलण्याची नाही आता देवाविण काही. तुकोबारायांच्या सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, जरा संसाराकडे लक्ष द्या, देवदेव किती करणार. तुकोबाराय म्हणाले, मामी नको मज पाशी वदो प्रपंचाविषयी. प्रपंचाविषयी माझ्याकडे नाव काढू नका, मला त्याचा वीट आला आहे. विठले चित्त प्रपंचापासून, विठले चित्त प्रपंचापासून, विठले चित्त प्रपंचापासून, विठले चित्त प्रपंचापासून. म्हणते माने बैसले, म्हणते मनी बैसले, म्हणते मनी बैसले. विठले चित्त प्रपंचापासून वमनते मनी बैसले शे. तिसरा वर्ग आत संसार आणि बाहेर परमार्थ, हे लोकांना फसवतात. ठळय ठळय यांच्या आत संसार भरलेला असतो, बाहेर परमार्थाचे सोंग दाखवतात, हे लोकांना फसवतात. अंतरी विषयाचे लागले पै पिशे, बाहेरल्या वेशे भुलवी लोका. यांच्या बाहेरच्या वेशाला मोठमोठे लोक फसतात. तुलसीदासांनी 3 नावं दिली. काल नेमी रावणाचा हस्तक, द्रोणागिरी पर्वत आणण्याकरता हनुमंतराय निघाले. मध्य साधूचा वेश घेतला आणि हनुमंतांना गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण थोड्या वेळाने हनुमंतांनी ओळखलं व काल नेमी राक्षसास ठार केलं. ढळ ढळ रावणाने सीतेस पळून नेण्याकरता साधूचा वेश घेतला. सीता माईस खरे रूप कळले नाही आणि 6 महिने राक्षसाच्या ताब्यात राहावं लागलं. ढळ ढळ राहू हा राक्षस अमृत वाटताना देवाचे रूप घेतले आणि देवाच्या रांगेत बसला. बाजूला बसलेल्या देवांना हा राक्षस ओळखता आला नाही. अमृत तोंडात घेतले आणि घशाखाली उतरण्याच्या अगोदर विष्णूने त्याचे मुंड कवडवलं. ढळ ढळ सांगण्याचे तात्पर्य, हनुमंतांना कालनेमी ओळखता आला नाही, सीतेस रावण ओळखता आला नाही आणि देवांना राहू ओळखता आला नाही. मग सामान्य लोकांची फजिती का होणार नाही. ठरव ठरव म्हणून कवर लावो, वरच्या पॅकिंगला पाहू नका, आत माल कसा आहे हे पहा, नाहीतर फलगती झाल्याशिवाय राहणार नाही. चौथा वर्ग संताचा, आत परमार्थ आणि बाहेर संसार, हे महात्म्य ओळखण्यास कठीण आहे.
तोची साधू ओळखावा देव तेथेचे जाणावा. यांना जर ओळखलं, हे संत ओळखणे फार कठीण आहे. ठरव हे दिसायला संसारी दिसतात पण असायला संत असतात. यांनी संसार सोडलेला नसतो पण संसारावरचं प्रेम सोडलेलं असतो. ठरव व मनात हरी धरलेला असतो. जी हरी धरला मनी दिले संसाराशी पाणी. हे लोकांनी आपणा साधू म्हणून ओळखू नये असे प्रयत्न करतात. जगातील लोकांनी आपणा वेडे म्हणावे अशी इच्छा ठेवतात. मातीचा घट माझी अमृताचा सार. दृष्टांतच द्यायचा झालं म्हटलं, कबीरांना बाहेरच्या व्यवहारामुळे जनाबाई ओळखता आले नाही. ठरव काहींना ज्ञानोबा तुकोबा प्रथम कळले नाही. ज्ञानोबारायांच्या समाधी प्रसंगी ज्यांनी कीर्तन केले असे कानापाठक, यांना भेटण्याकरता एक ब्राह्मण आला. गावातील लोकांनी पाठकाचं घर दाखवलं. पाठक मुलाशी खेळत होते. ब्राह्मण नाराज झाला. उगीच एवढा त्रास घेतला वाटले. पाटकांनी ओळखलं. पाटकांनी विचारले, कसे आले? याने सांगितले, आपला अधिकार माहीत पडला म्हणून आलो. मला वाटलं होतं आपला एखादा मठ असावा, बरीच शिष्यमंडळी अवतीभोवती असावी, आपले मंदिर पण सुंदर हवे असावे. पण निराशा झाली. आपण मुलाबरोबर खेळत आहात. ब्राह्मण म्हणाले, कानापाठक म्हणाले, हे मुलं जर परमार्थात आळ येत असतील देतो विहिरीत फेकून. दिली सुद्धा. ठलव ब्राह्मण तर आश्चर्यचकित झाला. पाठक म्हणाले, आता तरी मी साधू होऊ शकतो? ब्राह्मण घाबरले, घरी जायला निघाले. पाठक म्हणाले, आपण लांबून आला, जेवल्याशिवाय जाता कसं? ब्राह्मण बोलला, आपली सर्व मुले मेली, आपल्याला सुतक पडलाय, सुतक्याच्या घरी मी जेवत नाही. लगेच कानापाटकांनी प्रत्येक नावाच्या मुलांना हाक मारलं आणि पंक्तीत मुले जेवायला बसले. श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, श्री संताची माता चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. असे साधू ओळखणं कठीण आहे. म्हणून साधू ओळखा. म्हणून खऱ्या संताची संगती तुकोबाराय मागता. तुकाराम महाराज म्हणतात, मला संताच्या संगतीत जगणं हे सर्वात बरं वाटतं. अभंगाच्या शेवटच्या चरणी. तुकामणी जीने तुकामणी जीने तुकामणी जीने तुकामणी जीने तुकामणी
आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना भरे संत संगठने भरे संत संगठने भरे संत संगठने भले संत संगठने ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पुरवा विवासना देवा पुरवा विवासना देवा पुरवा देवापुर विवासना देवापुर विवासना देवापुर विवासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना देवा पूजवा विवासना देवा पूजवा विवासना देवा पूर्वा विवासना पूर्वा विवासना देवा 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 पूर्वा विवासना देवापुर विवासना देवापुर विवासना देवापुर विवासना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ऐसे आवडते मना ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली द्वारा ज्ञानेश्वर माऊली
टाळी वाजवा. मुक्ताबाई 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 आदिशक्ती मुक्ताबाई माऊली मुक्ताबाई मुक्ताबाई योगमाया मुक्ताबाई माऊली मुक्ताबाई ब्रह्मचित्तला माऊली मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई माऊली मुक्ताबाई आमची आई मुक्ताबाई मुक्ताबाई दासा ठावजा बापा मुक्ताबाई 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 कुंडली कवटार श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री आदिशक्ती मुक्ताबाई ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम कुंडली कवळदार विठ्ठल श्री ज्ञानदेव आदिशक्ती मुक्ताबाई संत आदिशक्ती मुक्ताबाई रौप्य महोत्सवानिमित्त आयोजित केलेला विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूर यांच्या वतीने 5 दिवसाचा हा सप्ताह आणि या सप्ताहातील 4थ्या दिवसाची सेवा विठ्ठल रुक्मिणी संस्थान सोमठाणा या फडावरील दिंडीचालक आदरणीय हरिभक्तपरायण औचित्यरावजी खंडेराव यांच्या सुश्राव्य वाणीने ही कीर्तन सेवा आज या ठिकाणी आपण ऐकलीत. त्याचबरोबर गेल्या 4 दिवसापासून संत मुक्ताबाई चरित्र कथासुद्धा आपण ऐकलीत. उद्याला सकाळी 7 ते 8 मुक्ताबाईच्या फडावरील आदरणीय हरिभक्त परायण महाराज मंडळींकडून विठ्ठल नाम जप होईल. त्यानंतर 8 ते 9 1 तासाचा मिरवणूक सोहळा होईल आणि त्यानंतर 9 ते साधारणतः 10:30 पर्यंत आईसाहेब मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्तपरायण रवींद्र महाराज हरणे यांच्या काल्याच्या कीर्तनाने या पंचदशीय सप्ताहाची सांगता होईल. सर्वांकरिता महाराजांनी सांगितलं
कीर्तनाच्या सुरुवातलाच सर्वांकरिता महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे. आपणा सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या फडावर कीर्तन सेवा करीत असताना, प्रवचन सेवा करीत असताना ज्या कीर्तनकार मंडळींनी, प्रवचनकार मंडळींनी कुठलंही मानधन न घेता या ठिकाणी जी सेवा अर्पण केली त्या प्रित्यर्थ त्यांना आईसाहेबांचा प्रसाद म्हणून फोटो आणि नारळ या ठिकाणी द्यायचा आहे. 2 मिनिटं आपला वेळ जाईल. आणा लवकर. ठेवा इथं, इथंच ठेवा. निश्चय इथंच द्यावं लागतं आपल्याला. ठेवा इथंच. घ्या, द्या ना तुमचे. त्यांना नाही द्यायचं आपल्याला. दाखव. बंद केलं का रे? नाही, बंद नाही केलं. खबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. त्याचबरोबर आजचे सकाळच्या पंक्तीचे नैवेद्य देणारे आदरणीय केशवरावजी बोर्डे, मुक्ताबाईंचे निष्ठावंत सेवक, यांनाही विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूरच्या वतीने आईसाहेबांचा प्रसाद म्हणून मुक्ताबाईचा फोटो सस्नेह त्यांना भेट देण्यात येत आहे. कृपया आदरणीय केशवरावजी बोर्डे या. बंद केला का कॅमेरा? त्याचबरोबर उद्याची पंगत म्हणजेच उद्याचा महाप्रसाद अतिशय उत्कृष्ट आणि अतिशय चांगला व्हावा म्हणून त्याआधीच आम्ही लोक फार मतलबी असतो. उद्याची पंगत चांगली व्हाव, मनात जर काही विचार असेल अन्नदात्याच्या तर तो विचार बदलावा. आमच्या भंडाराजवाल्यांनी पहिल्या दिवशी सांगितलं पुरणपोळी करतो. शेवटी त्यांना सांगावं लागलं पुरणपोळी राहू द्या, मग शिरा केला. तर उद्याला पाटील साहेबांच्या मनात जे काही असेल, वरण भात पोळी असेल, आणि आताच जर त्यांना सहस्नेह भेट जर दिली तर होऊ शकते बदल. म्हणून आदरणीय या फडावरील शांतारामजी पाटील यांनासुद्धा विठ्ठल रुक्मिणी संस्थान कौंडण्यपूरच्या वतीने आईसाहेब मुक्ताबाईंची प्रतिमा सहस्नेह
भेट देण्यात येणार आहे. कृपया या. काही धाक नका पडू देऊ, आम्ही असंच बोलत असतो. या. कुंडलिक वरदा. सर्वांनी बच्चा पार्टी सर्वांनी